गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून संघटनेच्या नावामध्ये जो बदल करण्यात आलाय यावर शंका निरसन करण्यात आलाय। प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे तीव्र निषेध व्यक्त करून संघटनेच्या नावातील बदलाबद्दलच्या शंकांचे निरसन केले। अक्कलकोट येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड हे अक्कलकोट येथे आले असता भाजपच्या बुरसटलेल्या व सडक्या विचारसरणीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना काळे फासत भ्याड हल्ला केला। हा हल्ला सामाजिक संतुलन बिघडवणारा आहे। संघटनात्मक काम करणाऱ्या लोकनेत्याचे मनोबल खचवणारा आहे। असे निर्ढावलेले लोक बेतालपणे महाराष्ट्रात हैदोस घालत असतील तर हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक परंपरेला कलंकित करत आहेत। अशी जनभावना आता होत आहे व झाली आहे। याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे। हे दृष्टचक्र थांबवण्यासाठी संभाजी ब्रिगेडने एका पत्रकाद्वारे या घटनेचा समाचार घेत जनभावना व्यक्त केली आहे। ती नेमकी काय आहे ते आपण पाहूया। संभाजी ब्रिगेड ही संघटना गेल्या 28 वर्षांपासून बुद्ध, शिव, फुले, शाहू आंबेडकर यांची विचारधारा समोर ठेवून राज्यात आणि देशात सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे कार्य करत आहे। संभाजी ब्रिगेड ही संघटना महापुरुषांचे, संतांचे विचार व स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही नीतिमूल्ये जोपासत भारतीय राज्यघटनेला प्रमाण मानून काम करत आहे। समाजात जातीय अथवा धार्मिक तेढ निर्माण न होता प्रत्येक घटकांमध्ये सुसंवाद प्रस्थापित करण्याचे कार्य गेली 28 वर्ष चालूच आहे। संभाजी ब्रिगेड या संघटनेने संशोधन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः छत्रपती संभाजी महाराज यांचा बदनामीकारक इतिहास बदलून वास्तव आणि सत्य इतिहास घराघरात पोहोचवला। छत्रपती संभाजी महाराजांचा समावेश राज्याच्या महापुरुषांच्या यादीत करून घेण्याचे कार्यही संभाजी ब्रिगेडने केलेले आहे। प्रसिद्ध अशा संभाजी बिडीचे नावही बदलून घेण्यात संभाजी ब्रिगेडने खूप मोलाची भूमिका बजावली आहे। बेरोजगार तरुणांना बूट पॉलिश ते तेल मालिश असा स्वावलंबी मूलमंत्र देत त्यांना कार्यप्रवण करण्यात संभाजी ब्रिगेडची मोठी भूमिका राहिलेली आहे। अशात संभाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाचे कारण देत अक्कलकोट येथे काही समाजविघातक गुन्हेगारांनी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध नोंदवत आहोत। ग्रामीण भागात आजही शेकडो वर्षांपासून एकमेकांना भेटल्यानंतर रामराम म्हणण्याची पद्धत आहे। यात प्रभू श्रीरामांचा एकेरी उल्लेख आहे असे आजवर कोणी म्हणल्याचे ऐकिवात नाही। जय भवानी जय शिवाजी ही घोषणा सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली होती। बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापनेपासून आजपर्यंत हीच घोषणा देत गावागावात शिवप्रेमींचे संघटन उभे केले। यात कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेसह छत्रपती शिवरायांचा अवमान होतो असे आजपर्यंत कुणालाही वाटत नाही। उलट शिवाजी आणि संभाजी हे नाव काळजाला भिडणारे व मनामनात रुजणारे आदरयुक्त असेच नाव आहे। हीच प्रेरणा घेऊन अनेकांनी आपल्या मुलाचे नाव शिवाजी आणि संभाजी ठेवली आहेत। तसेच विविध शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, संस्था व शहरातील नगरांना अशाच प्रकारची नावे दिलेली आहेत। संभाजी ब्रिगेडचे तरुण एकमेकांना भेटल्यानंतर जय जिजाऊ जय शिवराय असे आदरार्थी संबोधन वापरत असतात। यावरून स्पष्ट आहे की संभाजी ब्रिगेड संघटनेच्या मनात शहाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व एकूणच शिवकुळाबद्दल प्रचंड आदर आहे। तेव्हा या टुकार गावगुंडांचा बंदोबस्त सरकारने योग्य पद्धतीने करावा, अन्यथा यापुढे संभाजी ब्रिगेड स्वस्थ व शांत बसणार नाही। मुद्द्याला मुद्द्याने व गुद्द्याला गुद्द्याने उत्तर देणे संभाजी ब्रिगेडचा इतिहास आहे। त्याबरोबरच आम्ही या पत्रकातून हेही स्पष्ट करत आहोत की काहीही झाले तरी आम्ही आमच्या संघटनेच्या नावात काना मात्र्याचाही बदल करणार नाहीत। कारण गेल्या 28 वर्षांपासूनचे समाज प्रबोधनाचे व बहुजन समाज जोडण्याचे कार्य पाहता आमच्या मनात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल प्रचंड आदर असल्याचे जगजाहीर आहे। संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख हे कारण अतिशय तकलादू व हास्यास्पद असून हल्लेखोरांना संभाजी ब्रिगेडचे समाजसेवी वृत्तीने चालू असलेले समाज जागृतीचे, समतेचे कार्य खुपत आहे असे स्पष्टपणे दिसून येते।
संभाजी ब्रिगेडचा एवढा मोठा सामाजिक वारसा असताना क्षुल्लक कारण देत संभाजी ब्रिगेडच्या मुख्य पदाधिकाऱ्यावर असा जीवघेणा हल्ला करणे हे मोठ्या षडयंत्राचा भाग आहे असे दिसून येते। कारण भ्याड आणि एकटे गाठून हल्ला करणाऱ्या गुंडांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एवढेच प्रेम होते, तर हे त्यांचे प्रेम श्रीपाद छिन्नम, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांच्या प्रकरणात कुठे गेले होते? जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व इतर बहुजन महापुरुष यांची बदनामी झाली, तेव्हा तेव्हा सर्वप्रथम रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे काम याच संभाजी ब्रिगेडने केलेले आहे। तेव्हा अशा भ्याड हल्ल्याने जराही विचलित न होता संभाजी ब्रिगेड अजून जोमाने बहुजन जागृतीचे कार्य करत राहणार आहे। मनोज शामराव आखरे, अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र।